Myself, Neha Ravindra Varule. I am from Shahada. I am lecturer from Vasantrao Naik Arts Commerce Science College, Shahada, distance Nandurbar. Today we are going to teach you industrial chemistry paper CH504. This is the code of industrial chemistry CH504, semester 5th, class TY BSc, and that is unit first. Today we are going to learn about the first unit, that is name is general aspect industrial chemistry. General aspect of industrial chemistry. We know very well industrial chemistry, different types of industrial chemistry we have seen. Chemical industry, sugar industry, fermentation industry, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात. इंडस्ट्रीमध्ये आपण पहिले इंट्रोडक्शन पार्ट बघणार आहोत की व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल केमिस्ट्री. इंडस्ट्रियल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री. इंडस्ट्रियल केमिस्ट्री काय आहे? ब्रँच ऑफ केमिस्ट्री. ही एक ब्रँच केमिस्ट्रीचीच ब्रँच आहे. विच अप्लाइज द फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. त्याच्यात काय होतं? फिजिकल आणि केमिकल प्रोसेस होतात. तर टूवर्ड्स द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉ मटेरियल इनटू प्रोडक्ट दॅट आर बेनिफिट टू ह्युमॅनिटी. फिजिकल आणि केमिकल प्रोसेस ह्या त्याच्यामध्ये होतात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉ मटेरियल. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियल हे कन्वर्जन कशामध्ये होतं? प्रोडक्टमध्ये होतं. आणि त्याच्यासाठी फिजिकल आणि केमिकल ह्या प्रोसेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी वापरल्या जातात. म्हणून आपल्याला रॉ मटेरियलचं कन्वर्शन हे प्रोडक्टमध्ये होत असतं. दॅट आर बेनिफिट टू द ह्युमॅनिटी. आणि त्याचं आपल्याला बेनिफिटसुद्धा मिळू शकतं. आता इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेला तर तिथलं कल्चर बघणार, तिथला एरिया कसा आहे, तिथले एम्प्लॉयर कसे आहेत हे तुम्ही बघणार आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स पण मिळणार. आता इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज असतात. तर रॉ मटेरियल असतात, रॉ केमिकल्स असतात. रॉ केमिकल्समध्ये त्या रॉ मटेरियलचेच प्रोडक्ट्स तयार होतात. नंतर ॲग्रो केमिकल्स असतात. ॲग्रो केमिकल्समध्ये तुमचे पेस्टिसाईड, फर्टिलायझर हे तयार होतात. नंतर फार्मास्युटिकल कंपनी, फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुमचे मेडिसिनल प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे कॉस्मॅटिक परत कॉस्मॅटिकमध्ये तुमचे आले अँटीबायोटिक्स, पेनिसिलिन्स आले, सिप्रोफ्लॉक्सासिन आले. हे काय तुमचे अँटीबायोटिक्स आहे. हे काय इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट तयार होतात त्याच इंडस्ट्रीमध्ये आता ॲग्रोकेमिकलमध्ये फर्टिलायझर तयार होईल, प्लास्टिसाईड तयार होतील. म्हणजे रॉ मटेरियल किंवा मग फार्मास्युटिकलमध्ये कंपनीमध्ये कॉस्मॅटिक तयार होईल. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स हे तयार होत असतात. आता आपल्याला बघायचं आहे की इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये काही केमिकल प्रोसेस असतात. त्या केमिकल प्रोसेस कोणत्या आहे? त्या केमिकल प्रोसेस या 3 मेन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आपण त्या 3 मेन पार्ट्स आता बघणार आहोत. पहिलं आहे डेव्हलपमेंट. दुसरं आहे ऑप्टिमायझेशन. तिसरा पार्ट आहे मॉनिटरिंग. हे काय केमिकल प्रोसेस आहे. इंडस्ट्रियल केमिस्ट्रीसाठी लागणारे केमिकल प्रोसेसेस आहे. तर त्याच्यासाठी पहिलं आहे तुमचं डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट हे केमिकल प्रोसेसमध्ये डेव्हलप कसे होते, केमिकल प्रोसेस ही डेव्हलप कशी होते त्याच्यासाठी डेव्हलपमेंटचा उपयोग होतो. नंतर आहे ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन ही एनर्जी सोर्स, आपल्याला एनर्जी सोर्स कसा मिळेल आणि त्या एनर्जी सोर्सला लागणारा आपण एनर्जी सोर्स हे कसं मॉनिटरिंग करू त्या इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला डिफरंट डिपार्टमेंट्स असतात, डिफरंट इंडस्ट्रीज असतात. त्याच्यासाठी आपण तो जो प्रोडक्ट आहे तो कसा एका
एका इकॉनॉमीसाठी कसा सेट करता येईल त्याच्यासाठी आपण ऑप्टिमायझेशन हे वापरलं जातो. म्हणजेच त्या प्रोसेसला किंवा जास्तीत जास्त किंवा कमीत कमी आपण एनर्जी सोर्स जर वापरला तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त इकॉनॉमिक सेट करणे याच्यासाठी आपण ऑप्टिमायझेशनचा उपयोग करतो. नंतर आहे तुमचं थर्ड पार्ट मॉनिटरिंग. मॉनिटरिंग तुम्हाला डिफरंट डिपार्टमेंट्समध्ये करता येईल. म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला त्या प्रोसेस जर तुम्ही कॅरी केल्या तर त्याच्यासाठी जे प्रोडक्ट असतो तो मॉनिटर आधी करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रोसेसचा उपयोग होतो. म्हणजे एखादा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असेल तर तिथं पहिले क्वालिटी चेक केली जाते एखाद्या प्रोडक्टची, मग पुढे पास केलं जातं. तसं आपल्याला पहिले मॉनिटरिंग करावं लागतं. म्हणजे एखादी प्रोसेस जर कॅरी केली तर त्याचे आपल्याला पहिले मॉनिटरिंग करावं लागतं. त्याच्यासाठी वेगवेगळे डिफरंट डिपार्टमेंट इंडस्ट्रीमध्ये केलेले असतात. नंतर आहे आपल्याला नेक्स्ट पार्ट आहे कोर्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला ह्या कोर्स तुम्ही निवडला आहे तर याच्यासाठी तुम्ही काय इम्पॉर्टन्स आहे, काय त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह असणार आहे तर ते आपण बघणार आहे. तुम्ही हा कशासाठी निवडला इंडस्ट्रियल केमिस्ट्री, तुम्हाला 3 ऑप्शन होते पण तुम्ही केमिस्ट्री का निवडला, त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह काय ह्या कोर्सचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोड्यूस द ग्रॅज्युएट विथ एनहान्स स्किल अप्लाइड नॉलेज ॲम्प्लिट्यूड रिसर्च डेव्हलपमेंट. पहिल्या ह्या कोर्समध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्च डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्ही एक रिसर्च करणार आहात, रिसर्च डेव्हलपमेंट होणार आहे त्या इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये. नंतर आहे सेकंड पार्ट टू मेक द स्टुडंट अबाउट इम्पॉर्टंट केमिकल इंडस्ट्रीज वर्क कल्चर अँड एन्व्हायरमेंट. तिथलं तुम्ही कल्चर बघणार आहे, तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे ते बघणार आहे त्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये. पहिले तिथला आस्पेक्ट काय आहे ते तुम्हाला आधी बघावं लागणार, त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे टू प्रिपेअर द स्टुडंट इमिजिएटली वर्क प्लेस टू साऊंड थेरॉटिकल नॉलेज. तुम्हाला तिथलं थेरॉटिकल नॉलेज काय आहे ते आधी तुम्हाला बघावं लागेल. नंतर तुमचा बेसिक एक्सपेरिमेंट काय आहे, कन्सेप्ट काय आहेत, तिथला एरिया कसा आहे, व्हेरियस टाईप्स ऑफ इंडस्ट्रीज असतात, तिथले बेसिक एक्सपेरिमेंट्स काय आहेत, परत त्यांचे कन्सेप्ट काय आहे, एरिया कसे आहेत हे तुम्हाला त्याच्यासाठी इम्पॉर्टन्स असतात. त्याच्यासाठी शुगर इंडस्ट्री असते, परत फर्मेंटेशन इंडस्ट्री असते, पेट्रोलियम इंडस्ट्री असते, पेट्रोकेमिकल्स असतात. नंतर आहे फोर्थ टू इक्विपमेंट टू नॉलेज सम इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक सिंथेसिस ॲज रिक्वायरमेंट ऑफ डायव्हर्स केमिकल. म्हणजे तुम्हाला त्या इंडस्ट्रियल केमिस्ट्रीमध्ये काही इक्विपमेंट असतात, काही रिक्वायरमेंट असतात, त्याच्यासाठी तुम्हाला तिथलं नॉलेज पाहिजे. पहिले ऑर्गॅनिक सिंथेसिस म्हणजे मग त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं नॉलेज हवं. नंतर आहे स्टुडंट अंडरस्टँड द कन्सेप्ट केमिकल प्रोसेसिंग इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. म्हणजे नंतर तुम्हाला ह्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजे की इंजिनिअरिंगचा पार्ट काय, इंजिनिअरिंग किंवा मग केमिकल प्रोसेसिंग कसे होतात किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट काय आहे हे तुम्हाला पाहिजे.